टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पुणे अत्याचार प्रकरणामधला आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या 3 दिवसांपासून पुणे पोलिसांना जो आहे तो गुंगारा देत होता। पुणे पोलिसांना माहिती मिळालेली होती की तो त्याच्या गावाच्या परिसरामध्येच आहे, मात्र गावापासून अगदी 1 किलोमीटर अंतराच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी कॅनॉलचा हा खड्डा आहे आपण पाहतोय की याच ठिकाणी दत्ता गाडे जो आहे तो लपलेला होता। आणि ज्यावेळेस ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं ज्यावेळेस त्याला अनाउन्सिंग करण्यात आलं की दत्ता गाडे तू बाहेर ये, तुला सुरक्षित ठिकाणी आम्ही पोहोचू, सरेंडर कर, अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात आलं। गावकऱ्यांनी विश्वास देण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहतोय की त्यानंतर दत्ता गाडे जो आहे तो या ठिकाणी येऊन उभा राहिला आणि पुणे पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यामध्ये घेतलं। हाच तो कॅनॉलचा परिसर आहे की कॅनॉलच्या या खड्ड्यामध्ये आपण पाहतोय की या पद्धतीने ही गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला हे रस्त्याचं काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, सिमेंट कॉन्क्रीटचं। मात्र या खड्ड्यामध्ये दत्ता गाडे जो आहे तो लपलेला होता। पुणे पोलिसांना तो गुंगारा देत होता। साधारणतः या शेताच्या परिसरामध्ये आपण पाहतोय की साधारणतः 4 ते 5 किलोमीटर परिसरामध्ये ड्रोनच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी तपासणी केली, मात्र दत्ता गाडे सापडत नव्हता। अखेर आज 20 पथकं काम करत होती, ड्रोनच्या माध्यमातून शोध घेतला गेला। मात्र इथूनच जवळ असणाऱ्या 100 मीटर साधारणतः 200 मीटर परिसरामध्ये घर आहे, त्या घरामध्ये दत्ता गाडे जो आहे, ही समोरची लाईट दिसते त्या घरामध्ये दत्ता गाडे जो आहे तो पाणी पिण्यासाठी गेलेला होता। आणि पाणी प्यायला गेल्यानंतर तिथल्या गावकऱ्यांनी जे आहे पोलिसांना फोन करून माहिती दिली आणि त्यानंतर दत्ता गाडे जो आहे डॉग स्क्वॉडनं ज्या ज्या परिसरामध्ये तपासणी केली त्या परिसरामध्ये हिंडला, शेतामध्ये हिंडला, म्हणजे ऊसाचं क्षेत्र होतं, दुसऱ्या बाजूला मक्याचं क्षेत्र होतं, कांद्याचं क्षेत्र होतं, लपण्याचा प्रयत्न केला। कदाचित त्याला भूक लागलेली असावी, त्यामुळे त्याच भुकेच्या व्याकुळतेनं आपण पाहतोय की याच खड्ड्यामध्ये दत्ता गाडे जो आहे तो येऊन बसला। मात्र ज्यावेळी ड्रोनच्या माध्यमातून त्याला आवाहन करण्यात आलं की दत्ता गाडे तू सरेंडर हो, घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो पुलावरती येऊन उभा राहिला आणि गावकऱ्यांनी त्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे। गेल्या खरं तर 3 दिवसांपासून पुणे पोलिसांना गुंगारा देणारा, स्वारगेटच्या आगारामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवरती अत्याचार करणारा हा विकृत नराधम अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेला आहे। स्वतः गावकऱ्यांनी, गावची बदनामी होते आणि या विकृत मनोवृत्तीला ठेचण्यासाठी स्वतः गावकरी मैदानामध्ये उतरले। गावकऱ्यांनी रात्रीचा दिवस केला आणि या परिसरामध्ये आपण पाहतोय की गावकऱ्यांनी सुद्धा पुणे पोलिसांना सहकार्य करत अखेर या पुणे अत्याचार प्रकरणामधला आरोपी असलेला दत्ता गाडे पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये आलाय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, गुन्हा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।